मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघू. आजचं मार्केट हे प्लसमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 494 अंकाची वाढ BSE सेन्सेक्समध्ये. निफ्टी 50 152 अंकानं वाढलेला आहे. निफ्टी बँक 88 अंकानं वाढलेली आहे आणि निफ्टी मिड कॅप 18 अंकानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो आज आपण दोन कंपन्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सोनाकॉम्स. ह्या दोन्ही कंपन्या ऑटो पार्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि सगळ्याच कंपन्या शेअर मार्केटमधल्या ज्या आहेत चांगल्या, ज्या की लोकांना प्रॉफिट बनवून देत आहेत. सगळ्या नसतील पण काही असतीलच ज्या की पूर्वी त्यांनी प्रॉफिट बनवून दिलेले आहे, आताही प्रॉफिट बनवत आहेत आणि भविष्यातही प्रॉफिट बनवणार आहेत. आपण ज्या कंपन्या चर्चा करतो, समजा आपण 101 कंपन्या चर्चा करत असू तर आपल्याला 100 कंपन्या घ्यायच्या नाहीत. तर आपल्याला कोणत्या कंपन्या आवडतात त्या कंपन्यामध्ये आपण गुंतवणूक करायची, ज्या कंपन्या आपल्याला की चांगल्या वाटतात. उदाहरण घ्यायचं झालं तर IT क्षेत्रात काम करणारे जर लोक असतील ना तर ते ITच्या कंपन्या घेतील. तर IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वाटतं की IT कंपन्या आपण जास्त घेतल्या पाहिजे, कारण त्या क्षेत्रातली माहिती त्यांना जरा जास्त असते आणि त्यांना वाटते की आपण ITच्या कंपन्या जास्त घ्यावा. फार्मा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जे ते फार्माच्या कंपन्या जास्त घेतील, आहे की नाही. तर ॲग्रो केमिकल किंवा असं ॲग्रो क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत तर ते ॲग्रो क्षेत्रातल्या कंपन्या घेतील. ऑटो क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असतील लोक तर ते ऑटो क्षेत्रातल्या कंपन्या घेतील. असं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या त्या क्षेत्रातल्याच कंपन्या घ्याव्या वाटतात. म्हणून आपण ज्या कंपन्या चर्चा करतो त्या कंपन्यामध्ये तुम्हाला जी कंपनी चांगली वाटते की भविष्यातही ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते तर त्या कंपनीमध्ये तुम्ही ती गुंतवणूक करायची. भलेही ती कंपनी तुम्ही घेतल्यानंतर इथं तुम्ही कंपनी घेतलेली आहे आणि ती थोडी खाली आली तर आपण काय करतो, थोडी खाली आली तिला विकून टाकून दुसरी घेतो आणि दुसरी घेतल्यानंतर ती पुन्हा थोडी खाली आली तिला विकून टाकतो. हे असं आपलं कंटिन्यू चालू राहते. तर तसं न करता ती खाली आल्यानंतर तिच्यातच गुंतवणूक करायची. पुन्हा खाली आली तिच्यानंतर एकदा आपण त्या कंपनीवर विश्वास ठेवलेला आहे, कंपनी चांगली आहे, प्रॉफिट चांगले आहे, सेल्स चांगला आहे, सगळं जर चांगलं आहे, काही कारणामुळे ती कंपनी आलेली आहे खाली, वर्षभर चालली नाही, 2 वर्ष चालली नाही, तरीही तिच्यामध्ये गुंतवणूक करत राहा. तुमची शेअरची संख्या वाढत राहील. ज्यावेळेस ती कंपनी चालायला लागेल त्यावेळेस तुमचा भरमसाठ पैसा वाढलेला तुम्हाला दिसून येईल. तर आज ह्या ऑटो क्षेत्रात ऑटो पार्ट बनवणाऱ्या ह्या 2 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये सोनाकॉम स्टार ही पहिली कंपनी आपण बघत आहोत. ह्या कंपनीचे पार्ट तुम्ही बघू शकता, एकदम ॲक्युरेसीमध्ये आणि चांगले पार्ट ही कंपनी बनवते, ज्याच्या की क्वालिटीचे पार्ट आपण म्हणू शकतो असे पार्ट ह्या कंपनी बनवते. आणि जवळपास सगळ्याच कंपन्यांना ही पार्ट पुरवणारी कंपनी आहे. तुम्ही बघू शकता हे गिअर तुम्हाला इथं दिसत आहेत, बेरिंग आहेत, हे सगळे पार्ट तिनं ठेवलेले आहेत. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा ट्रक्स, बस ह्या क्षेत्रामध्ये हे सगळे पार्ट लागत असतात. इथं बघू शकता आपण, ही कंपनी भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे, म्हणजे लीडिंग आहे कंपनी ही. उच्च अभियांत्रिकी, मिशन क्रिटिकल ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि डिफरेन्शियल असेंब्ली, डिफरेन्शियल गिअर्स, पारंपरिक आणि मायक्रो हायब्रिड स्टार्टर मोटर्स, BSG सिस्टीम, व्ही ट्रॅक्शन्स मोटर्स यासारख्या घटकाची रचना, उत्पादन आणि पुरवठा ही कंपनी करते. कॉमस्टार विविध ऑटोमोटिव्ह घटकाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करते आणि अशोक लेलँड म्हणजे तिचे ग्राहक आता बघू आपण, डेमलर, एस्कॉर्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा इलेक्ट्रिक, मारुती सुझुकी, रेनॉल्ट, निसान असे हे वेगवेगळे तिचे ग्राहक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या कंपनीचं इथं बघू आपण 647 ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि 2.31% आज ती पडलेली पाहायला मिळते. हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 37,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते आणि स्टॉकचा PE 76.3 आहे, ROC 22, ROE 18 व फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. हिचे EPS बघा, EPS हे सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले EPS वाढलेले आणि PE जर पाहिला तर PE आपल्याला खाली आलेला पाहायला मिळतोय, जो की मीडियन PEच्या जवळ ट्रेड करत आहे. कारण मीडियन PE 80चाच आहे
इथं बघा मिड NP 80 आहे आणि तिथंच कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट बघू आपण. ह्या कंपनीचे सेल्स 2018 पासूनचे 612, 699, 1038, 1566, 2100 आणि 2600 आणि 3 क्वार्टरचे आता 3000 आलेले आहेत. म्हणजे सेल्स ह्या कंपनीचे सतत आणि वाढणारे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 78, 173, 360, 215 हे इथं कोविडचं म्हणून आपण सोडून देऊ. 362, 395 आणि आता 3 क्वार्टरचे 490. म्हणजे नेट प्रॉफिट ही कंपनीनं चांगलं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे भविष्यामध्ये आता प्रॉफिट ग्रोथ 38% आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला इथं 38%पेक्षा जास्त CAGR मिळायला पाहिजे, जे की 40-45च्या आसपास होऊ शकतात. त्यामुळे भविष्यामध्ये ही कंपनी चांगले CAGR आपल्याला मिळवून देऊ शकते व चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते. रिझर्व जर पाहिलं तर कंपनीचं रिझर्व जे आहे इथं बघू शकता. रिझर्व -28 करोड होतं, 146 करोड झालं, 1131 करोड, 803 करोड करत 1800 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 614 करोडचं कर्ज होतं, ते कमी करून 386 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. म्हणजे कर्ज कमी झाले आणि रिझर्व वाढलं आहे. हा एक चांगला पॉईंट यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं बघू शकता जेव्हापासून लिस्ट झाली 2021ला ही कंपनी लिस्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेव्हापासून ह्या कंपनीनं फक्त 77%चेच रिटर्न मिळवून दिलेले आहे. इथं तुम्ही बघू शकता मॅक्झिमम आहे 77%चे रिटर्न ह्या कंपनीने मिळवून दिलेले आहेत. आणि 25 जून 2021ला ही लिस्ट झालेली आहे. 364ला लिस्ट झाली होती, आता 647वर ती ट्रेड करत आहे. म्हणजे अजूनही कंपनी तेवढी वर गेली नाही. ज्यावेळेस इथं ती पडली होती त्यावेळेस आपल्याला गुंतवणुकीची ही चांगली संधी होती. इथं ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा आता पैसा बनलेला दिसून येत आहे. इथं चार्ट बघू शकता. या चार्टमध्ये लक्षात येते ज्या स्पीडनं कंपनी खाली येत होती तो इथं आपण काल असा एक चार्ट बघितला होता. सकाळच्या व्हिडिओमध्ये तो चार्ट आहे की असंच ती खाली पडत होती आणि तिनं ब्रेकआउट दिला, पुन्हा तिथंच तिनं सपोर्ट घेऊन ती आता अशी वर जात आहे. तर ही कंपनीसुद्धा आता अशी वर निघालेली आहे आणि कदाचित हा पूर्ण एक यू पॅटर्न बनवून त्याचा ब्रेकआउट देऊन ती वर जाऊ शकते. आता ही संधी आहे. अजूनही संधी गेली असं म्हणता येणार नाही, कारण लिस्ट झाली तिथून ही कंपनी जास्त पुढं आलेली नाही. फक्त 77%चेच रिटर्न ह्या 3 वर्षामध्ये या कंपनीनं दिलेले आहेत. अजूनही याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्यावा. पुढची कंपनी आहे युनो मिंडा. ही कंपनी बघा, ह्या कंपनीनं ऑटोपार्ट बनवणारीच ही कंपनी आहे आणि ₹4.47 हिची प्राईज होती 23 ऑगस्ट 2013ला. म्हणजे 10 वर्षापूर्वी ही कंपनी ₹4.47 होती. आणि ह्या कंपनीनं ह्या 10 वर्षामध्ये 10,000 जरी आपण ह्याच्यामध्ये गुंतवले असते तर 10,000चे ह्या कंपनीनं 17 लाख रुपये बनवलेले आहेत 10 वर्षात. म्हणजे ही कंपनीसुद्धा चांगली कंपनी आहे, चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. इथं बघू शकता ही पण लीडिंग कंपनी आहे, आघाडीची जागतिक उत्पादक आहे. आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादनासह 6 दशकाहून अधिक काळ म्हणजे 60 वर्ष झाली ही कंपनी या क्षेत्रात काम करते. उद्योग पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 1958मध्ये स्थापित आम्ही ऑटोमॅटिव्ह स्विचिंग सिस्टीम, ऑटोमॅटिव्ह लाइटिंग सिस्टीम, ऑटोमॅटिव्ह ध्वनी प्रणाली आणि ऑटोमॅटिव्ह सिटिंग सिस्टीम आणि अलॉय व्हीलच्या आघाडीच्या उत्पादकापैकी एक आहोत. इथं बघू शकता 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सगळ्या प्रकारचे वाहनाला ही आपले मटेरियल ही पुरवत असते. तुम्ही इथं बघू शकता. आणि हिचे ग्राहक जर पाहिले तर मला वाटत नाही असं कोणती कंपनी असेल की जिचा ग्राहक नाही. सगळ्या कंपन्याला हे सगळे ह्या कंपनीचे ग्राहक, तुम्हाला इथं सगळे नाव वाचायला वेळ लागेल, पण सगळे ह्या कंपनीचे ग्राहक असं आहेत. होंडा आहे, हिरो आहे, सगळे बजाज आहे, अशोक लेलँड आहे, टाटा आहे, सगळे आहेत. तर ह्या कंपनीचं काम इतकं चांगलं आहे की भविष्यामध्ये ह्याही कंपन्या चालणार आहेत आणि त्याबरोबर ही सुद्धा युनो मिंडासुद्धा ही कंपनी चालणार आहे. हिचे तुम्ही पार्ट बघू शकता. इथं पार्टचे फोटो दिले, तेही इतके भरपूर आहेत की प्रत्येकाचं एक एक दाखवणं अवघड आहे. जास्त मोठा व्हिडिओ बनेल म्हणून मी सगळे हे एकत्रच
फोटो तुम्हाला दाखवत आहे। बघा हे सगळे पार्ट आहेत, सगळ्या कोणतीही गाडी असो, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, त्यांना हे लागणारे पार्ट ही कंपनी बनवते। तर ह्या कंपनीचं सध्या 757 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। 2.68% आज वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 43,000 करोडचं मार्केट कॅप आहे। 56चा पी, ROC 18, ROE 17 व फेस व्हॅल्यू 2 असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हिचेही बघा EPS कंटिन्यू वाढलेले आहेत आणि PE हा खाली ट्रेड करत असलेला पाहायला मिळतोय, तोही मिडियन PEच्या जवळच आहे। त्यामुळे ही कंपनी सुद्धा आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे। प्रॉफिट लॉस बघूया, सेल्स आणि प्रॉफिट। सेल्स पाहिले तर 2012 पासूनचे सेल्स आहेत 1179, 1300, 1700, 2200, 2500, 3300, 4400, 5900, 6200, 6300, 8300, 11000 आणि आता 3 क्वार्टरचे 13000। एकदाही सेल्स कोविडमध्ये सुद्धा ह्या कंपनीचे सेल्स कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत। प्रॉफिट बघूया, प्रॉफिट जर पाहिलं तर 28 करोड 6 करोड इथं प्रॉफिट कमी झालं, कारण इथं तुम्ही इथं बघू शकता की टॅक्स जो आहे तो टॅक्स 59% टॅक्स इथं भरलेला आहे कंपनीनं, त्यामुळे इथं प्रॉफिट कमी झालेला आहे। नंतर 68 करोड 123, 185, 331, 339, 188 हे कोविडचं आहे, कोविडमध्ये हे सोडून देऊ। सेल जरी झाली तरी ते प्रॉफिट जनरेट करू शकली नाही। 248, 413, 700 आणि 817, कारण कोविडमध्ये एक्सपेन्स जास्त झालं होतं, खर्चही जास्त झाला होता, मार्जिन कमी आहे, त्यामुळं प्रॉफिट जनरेट झालेलं नाही। तर ही कंपनीसुद्धा सेल्समध्ये प्रॉफिटमध्ये चांगली आहे। इथं बघू शकता तुम्ही सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि इथं 10 वर्षाचे CAGR 61% आहेत। म्हणजे ह्या कंपनीनं 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी रुपये बनवले। 100 पट पैसा 10 वर्षात ह्या कंपनीनं बनवलेला आहे। 58%चा CAGR मिळाला तर 100 पट पैसा बनतो। तर हिचा 10 वर्षाचा 61% CAGR आहे, 5 वर्षाचा 34% आहे, 3 वर्षाचा 39 व 1 वर्षाचा 54% आहे। त्यामुळे ही कंपनीसुद्धा भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते। रिझर्व जर पाहिलं, हे रिझर्व आहे 267 करोडचं रिझर्व 4300 करोडपर्यंत आणलेलं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 183 करोडचं कर्ज 1600 करोडपर्यंत ही कंपनी घेऊन आलेली आहे। म्हणजे रिझर्वच्या हिशोबानं कर्ज ही जास्त नाही, त्यामुळे कर्जामुळे फेल होईल अशी ही कंपनी नाही। चार्ट बघू शकता, इथं आपण चर्चा केली होती या कंपनीची। इथं जेव्हा ती ब्रेकआउट देत होती त्यावेळेस आपण इथं चर्चा केली होती आणि ब्रेकआउट ती देऊन ती वरही गेली आणि तिथंच सपोर्ट घेऊन आता वर जात आहे। सध्या तरी गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही, पण ह्या कंपनीला तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवा। जेव्हा ही 15-20% खाली येईल तर त्यावेळेस ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता। आपण सगळ्या कंपन्यांची चर्चा अशी करत असतो, कोणत्या कंपन्या वर जात आहेत, कोणत्या कंपन्या मायनसही होत आहेत, पण तुम्हाला ज्या आवडल्या त्या कंपन्या जर घेऊन ठेवल्या तर हळूहळू त्याच्यामध्ये पैसा हा बनत जाईल। मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे। व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।